नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसंदर्भात ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झाले. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशा पद्धतीने फॉर्म फिलअप करणार, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, या योजनेमध्ये कोणकोणते विद्यार्थी पात्र आहेत, कोणकोणत्या विद्यार्थ्यांना ही 60,000 रुपयाची शिष्यवृत्ती दरवर्षी दिली जाते, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूया. मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच अपडेट तुम्हाला ठिकाणी येतील. मित्रांनो, सर्वप्रथम ऑफिशियल वेबसाईट या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्यावर तुम्ही क्लिक करून अशा प्रकारे या ठिकाणी पेज ओपन करू शकता. या ठिकाणी मित्रांनो पहा, स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरुवात झाली. तर स्वाधार योजनेसाठी नेमकं उद्दिष्ट काय आहे, तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही 10वी आणि 12वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या परंतु सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी त्यांचे आधार संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट रक्कम वितरित करण्यासंदर्भाचा ही स्वाधार योजना सुरुवात करण्यात आली. आता सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, स्वाधार योजनेच्या अंतर्गत महत्त्वपूर्ण काही तारखा आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत. 10 फेब्रुवारी 2023 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्ही करू शकता. म्हणजे आजच्या तारखेमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेत. शेवटची तारीख आहे ऑनलाईन अर्ज करण्याची 4/3/2023 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. वेळोवेळी जर तुम्ही हा व्हिडिओ 4 तारखेला पाहत असाल, जर तारीख जर अपडेट झाली तर तारीख सुद्धा अपडेट आपल्या चॅनलवर दिली जाईल. टेलिग्राम चॅनलला सुद्धा ही माहिती दिली जाईल, त्यामुळे टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करू शकता. त्यानंतर तुम्हाला हा जो तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरलेला आहे तो अर्ज तुम्हाला कार्यालयामध्ये सादर करायचा आहे. 4/3/2023 रोजी तुम्हाला हा अर्ज कार्यालयामध्ये सादर करायचा आहे. आता सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, स्वाधार योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, पण ऑनलाईन पद्धतीने अर्ज सध्या फक्त नांदेड जिल्ह्याचे सुरुवात झाले. ते येत्या काही दिवसामध्ये इतर जिल्ह्याचे सुद्धा सुरू होतील. त्यावेळेस सुद्धा आपल्या चॅनलवर अपडेट दिली जाईल, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी या ठिकाणी येथे क्लिक करा, या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा आहे. या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे एक नवीन रिडायरेक्ट पेज ओपन होईल, जे की तुम्हाला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचं महाराष्ट्र शासनाचं एक पेज असेल. या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना आहेत, त्या सर्व सूचना तुम्ही या ठिकाणी पाहायचं आहे. आता या ठिकाणी पहा, तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज फिलअप करत असताना काही कागदपत्र, काही डॉक्युमेंट्स लागतात. ते तुम्हाला कुठून डाउनलोड करायचे आहेत, तर या ठिकाणी पहा, शपथपत्र हमीपत्र डाउनलोड करा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करून जे काही तुम्हाला कागदपत्र लागणार आहे, शपथपत्र लागणार आहे, त्यानंतर जे काही इतर डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता. या ठिकाणी डाउनलोड करा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा, स्वाधार 1 या ठिकाणी डाउनलोड होईल. त्यानंतर या ठिकाणी पहा, भाडे पावती डाउनलोड करा या ऑप्शन तुम्ही क्लिक करून जे काही भाडे पावती आहे ते तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता. या ठिकाणी 5/1 नंबरचं जे काही पीडीएफ आहे ती पीडीएफ ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या समोर हे डॉक्युमेंट्स ओपन होतील. हे डॉक्युमेंट्स तुम्हाला भरायचं आहे. या ठिकाणी पहा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2022-23 या योजनेचा लाभ मिळण्याकरता स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचं हे शपथपत्र आहे. हे शपथपत्र तुम्हाला घ्यायचं आहे. त्यानंतर स्वघोषणा प्रमाणपत्र पत्र 1 असेल. त्यानंतर या ठिकाणी पहा, शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेतला नसल्याबाबतचं शपथपत्र तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर स्वघोषणा प्रमाणपत्र दुसरे एक लागणार आहे. त्यानंतर इतर जे काही कागदपत्र आहेत ते सर्व कागदपत्र तुम्हाला द्यायचे. विद्यार्थ्याचं नाव असेल, शिकत असलेल्या महाविद्यालयाचं नाव असेल, अभ्यासक्रमाचं नाव असेल, अभ्यासक्रमाचा कालावधी असेल, प्रवेश दिनांक असेल, म्हणजे तुम्ही BA, BCom, MCom ला कोणत्या इयरला प्रवेश घेतला आहे तो प्रवेश दिनांक असेल, मूळ पत्ता असेल, त्यानंतर सध्याचा पत्रव्यवहाराचा पत्ता असेल, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID, त्यानंतर पालकाचे नाव व पत्ता, पालकाचा भ्रमणध्वनी क्रमांक या ठिकाणी तुम्हाला देणं गरजेचं आहे. त्यानंतर 2 साक्षीदार तुम्हाला या ठिकाणी लागतील. त्यानंतर राहण्याचा पत्ता लागेल. त्यानंतर तुमची स्वाक्षरी या ठिकाणी देणं गरजेचं आहे. अशा प्रकारे हे डॉक्युमेंट्स लागतील. त्यानंतर भाडेपावती आपण डाउनलोड केली होती, तर या ठिकाणी पहा, भाडेपावती अशा प्रकारे या ठिकाणी डाउनलोड होईल. भाडे चिठ्ठी किंवा भाडेपत्र क्रमांक, म्हणजे स्वाधार योजना या विद्यार्थ्यांना मिळते की ज्यांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळाला नाही, जे विद्यार्थी रूम करून राहतात, तशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना मंजूर केली जाते. त्यामुळे या ठिकाणी त्यांना हे भाडेपत्र लागतं. लिहून देणार आणि लिहून घेणार. लिहून देणार म्हणजे विद्यार्थी असणार, त्यानंतर लिहून घेणार म्हणजे ज्या रूमवर तुम्ही किरायानं राहताय त्या घरमालकाला तुम्हाला या ठिकाणी लिहून देणं गरजेचं आहे. त्यांचा वय असेल, धंदा असेल, त्यानंतर ही जी सर्व माहिती आहे ही सर्व माहिती तुम्ही काळजीपूर्वक भरायचं आहे. दिनांक टाकायचा, त्यानंतर विद्यार्थ्याचे सर्व नाव टाकायचं, सिग्नेचर करायची. त्यानंतर घरमालकाचं तुम्हाला कोणकोणते कागदपत्र जोडणं गरजेचं आहे, तर घरमालकाचे लाईट बिलाची पावती तुम्हाला या ठिकाणी जोडणं.
त्यानंतर मित्रांनो घर मालकाचे आधार कार्डचे तुम्हाला झेरॉक्स जोडायचा आहे, त्यानंतर घर मालकाचा मोबाईल नंबर, हे सर्व डॉक्युमेंट्स या पेपर सोबत तुम्हाला या ठिकाणी भाडेपत्रासोबत जोडायचं आहे. सर्वात महत्वाचं मित्रांनो, 5 रुपयाचं कोर्ट फीसचा जो स्टॅम्प आहे तो स्टॅम्प या ठिकाणी तुम्हाला अटॅच करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी वरती तुम्हाला या ठिकाणी 5 रुपयाचं काही कोर्ट फीसचा स्टॅम्प आहे तो या ठिकाणी तुम्हाला चिटकवणं गरजेचं आहे. हे सर्व महत्वपूर्ण डॉक्युमेंट्स आहेत. हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही डाउनलोड करू शकता. हे डॉक्युमेंट्स आपल्या टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन केलं तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनल हे सर्व डॉक्युमेंट्स आहेत त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता. या ठिकाणी पहा, परत एकदा आपण स्वाधार योजना या ऑप्शन आपण या ठिकाणी वेबसाईटवर आलेले आहे. आता सर्वात महत्वाचं मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे लागतात तर या ठिकाणी पहा, कोणकोणते कागदपत्रे लागतात तर तुमचं बँक डिटेल्स लागेल. त्यानंतर कोणकोणते कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायचे आहे तर अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा आहे, अर्जदाराची सिग्नेचर अपलोड करायचा आहे, जातीचा दाखला अपलोड करायचा आहे, त्यानंतर आधार कार्डची प्रत तुम्हाला अपलोड करायचा आहे, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बँकेचं स्टेटमेंट असेल किंवा बँकचं पहिलं पासबुकचं पेज तुम्हाला या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे उत्पन्नाचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आणि उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर विद्यार्थी राहत असलेल्या रूमचा जिओग्राफी लोकेशनचा फोटो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. म्हणजे तुमच्या मोबाईलवर तुम्ही लोकेशन येणारं जे काही ऍप आहे जिओग्राफी लोकेशनचं ऍप डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी तुमचा जो काही रूम आहे त्या रूमचा लोकेशनचा फोटो तुम्हाला काढणं गरजेचं आहे आणि फोटो ऑनलाईन फॉर्ममध्ये तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे. त्यानंतर महाविद्यालयाचं बोनाफाईड, ज्या महाविद्यालयामध्ये तुम्ही शिक्षण घेत आहेत, बीए असेल, बीकॉम असेल, पॉलिटिकल सायन्स असेल, त्या महाविद्यालयाचं तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट असेल, 11वी असेल, 12वी असेल, त्याचं बोनाफाईड सर्टिफिकेट तुम्हाला जोडायचं आहे. त्यानंतर बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असल्याबाबतचा पुरावा तुम्हाला देणं गरजेचं आहे. त्यानंतर शेवटच्या वर्गात शिकलेली टीसी तुम्हाला देणं गरजेचं आहे. जर तुम्ही 10वी पास असाल तर तुम्हाला 10वीची टीसी असेल, 12वी पास असेल तर 12वीची टीसी असेल, बीए फर्स्ट इयर पास असाल तर बीए फर्स्ट इयर पासची टीसी तुम्हाला या ठिकाणी देणं गरजेचं आहे किंवा 12वीची तुम्ही टीसी दिली तरी चालते. त्यानंतर स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचं प्रमाणपत्र या ठिकाणी आपण पाहिलेच आहे. त्यानंतर मेस, भोजनालय, खानावळ यांची बिल पावती तुम्हाला देणं गरजेचं आहे. त्यानंतर उपविभागीय अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांचा रहिवाशाचा दाखला, जे काही असेल रहिवाशाचा दाखला तुम्हाला देणं गरजेचं आहे. त्यानंतर मागील सत्र परीक्षेचा निकालाची प्रत, जर तुम्ही 11वीसाठी फॉर्म भरत असाल तर तुम्हाला 10वीचं जी काही टक्केवारी असेल ते 10वीच्या टक्केवारीचं तुम्हाला या ठिकाणी मार्क मिळून जोडणं गरजेचं आहे. जर तुम्ही 12वी जर फॉर्म भरत असाल तर तुमचं 11वीचं गुणपत्रक असेल ते तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे. जर तुम्ही बीए असेल, बीकॉम असेल, बीएससीला जर तुम्ही ऍडमिशन केलं असेल तर तुम्हाला 12वीचं जे काही तुमचं गुणपत्रक असेल ते गुणपत्रक तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे. त्यानंतर शपथपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि भाडे करारनामा या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की जो काही भाडे करारनामा पत्र आहे ही सर्व सविस्तर माहिती भरून तुम्हाला ही सर्व डॉक्युमेंट्स लागणार. ही सर्व लिस्ट तुम्ही पाहू शकता, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवर digitalJKacademy.com हे सर्च केल्यानंतर तुम्हाला ही सर्व माहिती या ठिकाणी दिसेल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा या ऑप्शन तुम्ही आल्यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर अशा प्रकारे ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल. आता आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे. हे सर्व तुमच्याकडे कागदपत्र असणं गरजेचं आहे. हे सर्व कागदपत्र असल्यानंतर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन कशा पद्धतीने फॉर्म फिलअप करणार याची प्रोसेस या ठिकाणी आपण समजून घेऊया. या ठिकाणी आता एक लॉग इन दिसेल, त्यानंतर युजर ईमेल दिसेल, त्यानंतर पासवर्ड दिसेल. जर तुम्ही या ठिकाणी लॉग इन केला असेल तर तुमचा ईमेल आयडी त्यानंतर पासवर्ड टाकून तुम्ही या ठिकाणी साइन इन करू शकता. जर तुम्ही नवीनच असाल तर तुम्हाला या ठिकाणी फॉर रजिस्ट्रेशन क्लिक हिअर या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक हिअर या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचं नवीन रजिस्ट्रेशन या ठिकाणी सुरू होणार आहे. म्हणजे तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करण्यासंदर्भाचा एक नवीन फॉर्म तुमच्या समोर ओपन होईल. हा फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक भरायचा आहे. फक्त आणि फक्त सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरुवात झाले, तर इतर जिल्ह्यामध्ये सुरू होतील त्यावेळी सुद्धा आपल्या चॅनलवर अपडेट दिली जाईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता या ठिकाणी पहा, रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन झालेला आहे. या ठिकाणी खाली स्क्रोल केल्यानंतर स्वाधार योजनेचा प्रकार तुम्हाला निवडायचा आहे. म्हणजे तुम्ही नवीन अर्ज करत आहेत किंवा रिन्युअल अर्ज करत आहेत. जर तुम्ही बीए फर्स्ट इयरला जर तुम्ही सर्वप्रथम फॉर्म भरला असेल तर रिन्युअल तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. जर तुम्ही 10वी पास असाल, 11वीला आता ऍडमिशन केला असेल किंवा 12वी पास असेल, बीएला तुम्हाला ऍडमिशन करायचं असेल, नवीनच तुम्ही अर्ज करत असाल तर या ठिकाणी नवीन अर्ज या ऑप्शन तुम्ही क्लिक करू शकता. त्यानंतर मित्रांनो, जो काही तुमचं पूर्ण नाव असेल ते तुम्ही पूर्ण नाव या ठिकाणी एंटर करा. पूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी एंटर करणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी जो काही तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्ही एंटर करा. तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करणं गरजेचं आहे. ऍज इट इज मोबाईल नंबर पहा आणि तशा प्रकारे एंटर करा. त्यानंतर तुमचा जो आधार नंबर असेल तो आधार नंबर या ठिकाणी एंटर करा. त्यानंतर तुमचा जो ईमेल आयडी असेल तो ईमेल आयडी एंटर करा. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड क्रिएट करणं गरजेचं आहे.
अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी तुमचा ईमेल आयडी, त्यानंतर पासवर्ड कन्फर्म करा, त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट या ठिकाणी येईल, त्यानंतर तुमचं स्टेट दिसेल, त्यानंतर प्रोसीड या ऑप्शन तुम्ही क्लिक करा. प्रोसीड या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन यू आर रजिस्ट्रेशन स्वाधार योजना ओके या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी कन्फर्म होईल. तुमच्या मोबाईल नंबरला त्यानंतर तुमच्या ईमेल आयडीला रजिस्ट्रेशनचा या ठिकाणी मेसेज येईल. आता या ठिकाणी पहा मित्रांनो, जो तुमचा ईमेल आयडी असेल तो ईमेल आयडी या ठिकाणी तुमचा युजर नेम असेल तो या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही जो पासवर्ड क्रिएट केला होता तो पासवर्ड या ठिकाणी एंटर करणं गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा साइन इन या ऑप्शन तुम्ही क्लिक करा. अशा प्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर तुमचा ईमेल आयडी तुमचा युजर नेम असेल, त्यानंतर जो तुम्ही पासवर्ड क्रिएट केला होता तो तुमचा या ठिकाणी पासवर्ड असेल. अशा प्रकारे तुमच्या समोर या ठिकाणी फॉर्म ओपन होईल. हा फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक भरणं गरजेचं आहे. या ठिकाणी पहा मित्रांनो होम आहे, त्यानंतर अप्लाय ऑनलाईन आहे, त्यानंतर रिप्रिंट आहे, त्यानंतर चेंज पासवर्ड आणि लॉग आउट या ठिकाणी अशा प्रकारचे ऑप्शन आहेत आणि तुमच्या या ठिकाणी युजर नेम दिसेल. आता या ठिकाणी पहा तुमचा मोबाईल नंबर, या ठिकाणी पहा तुमचं नाव दिसेल, त्यानंतर या ठिकाणी पहा तुमचं ऍप्लिकेशन स्टेटस नॉट फिल्ड म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत ऍप्लिकेशन फॉर्म भरलेला नाही. तर या ठिकाणी पहा स्टेप 1 आहे अप्लाय ऑनलाईन. या ठिकाणी पहा क्लिक ऑन अप्लाय ऑनलाईन या ऑप्शन तुम्ही क्लिक करून सुद्धा करू शकता, अन्यथा या ठिकाणी अप्लाय ऑनलाईन या ऑप्शन सुद्धा तुम्ही क्लिक करून अशा प्रकारे तुमचा फॉर्म ओपन करू शकता. आता या ठिकाणी पहा मित्रांनो 1 ते 4 स्टेजेसमध्ये हा पूर्ण तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे. पहिली आहे वैयक्तिक माहिती भरायचा आहे, त्यानंतर सेकंड नंबरला तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे, त्यानंतर तुमचा बँकेचा तपशील भरायचा आहे, त्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्र जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे. ही सर्व माहिती भरायची आहे. कागदपत्र कोणकोणती लागतात ते आपण सांगितलेलंच आहे. तर या ठिकाणी पहा अर्जदाराचे संपूर्ण नाव तुम्हाला टाकायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम आडनाव टाकायचं आहे. जे तुमचं आडनाव असेल ते सर्वप्रथम या ठिकाणी एंटर करा. त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो जे स्वतःचं नाव आहे या ठिकाणी पहा सेकंड नंबरच्या ऑप्शनला जे स्वतःचं नाव आहे ते स्वतःचं नाव या ठिकाणी तुम्ही एंटर करा. त्यानंतर मित्रांनो थर्ड नंबरला तुमच्या वडिलाचं नाव या ठिकाणी तुम्हाला एंटर करणं गरजेचं आहे. तुमच्या वडिलाचं नाव एंटर करा. त्यानंतर वडिलाचे तुम्हाला संपूर्ण नाव टाकायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करा. म्हणजे तुमचा मोबाईल नंबर एंटर करा. या ठिकाणी तुमचा आधार नंबर दिसेल, तुमचा ईमेल आयडी दिसेल. त्यानंतर अर्जदाराची जन्मतारीख जी आहे ती जन्मतारीख या ठिकाणी तुम्हाला ऍज इट इज टाकणं गरजेचं आहे. अर्जदाराची जन्मतारीख या ठिकाणी एंटर करा. त्यानंतर तुम्हाला आपण विवाहित आहेत का, विवाहित असेल तर येस, नसेल तर नो या ऑप्शन तुम्ही क्लिक करू शकता किंवा नाही या ऑप्शन तुम्ही क्लिक करू शकता. त्यानंतर अर्जदार पुरुष आहे स्त्री आहे तशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर अर्जदाराचे वय किती आहे तशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी एंटर करणं वय टाका. त्यानंतर तुमच्या आईचे संपूर्ण नाव जसं तुमचं 10वीच्या सनदवर नाव आहे तशा प्रकारे तुम्हाला पूर्ण नाव टाकायचं आहे. त्यानंतर जात प्रवर्ग तुम्ही कोणत्या कास्ट कॅटेगरीमधून हा अर्ज करत आहे एससी. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबकास्ट टाकायचं, जे काही तुमची सबकास्ट असेल या सर्व कॅटेगरीमधून तुमची सबकास्ट तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. त्यानंतर मित्रांनो आपण ज्या जिल्ह्यात शिक्षण घेत आहात त्या जिल्ह्याच्या ठिकाणच्या नगरपालिका महानगरपालिकेच्या हद्दीचा रहिवासी आहेत का, असेल तर येस या ऑप्शन जर तुम्ही क्लिक केला तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार नाही. त्यामुळे या ठिकाणी नाही या ऑप्शन तुम्ही क्लिक करा. त्यानंतर मूळ अर्ज करण्याचा पत्ता म्हणजे अर्जदाराचा जो काही मूळचा पत्ता आहे तो पत्ता या ठिकाणी एंटर करा. त्यानंतर गाव एंटर करा. त्यानंतर पिनकोड टाका. त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करा. या फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर अर्जदार दिव्यांग असेल तर हो या ऑप्शन तुम्ही क्लिक करून जे काही दिव्यांगाची टक्केवारी असेल ते टक्केवारी तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर दिव्यांगाचा जे काही प्रकार असेल तुमचा तो प्रकार या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करा. नसेल तर नाही या ऑप्शन तुम्ही क्लिक करा. त्यानंतर अर्जदाराचा जे काही रहिवाशाचा दाखला आहे तो दाखल्याचा क्रमांक तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर जे काही तारीख तुम्हाला दिलेली आहे रहिवाशाच्या दाखल्यावरची ती तारीख या ठिकाणी एंटर करा. त्यानंतर तुम्हाला कोणत्या कार्यालयाने हे दाखला दिलेला आहे त्या दाखल्याचा तुम्हाला या ठिकाणी कार्यालयाचा पत्ता टाकणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी पहा रहिवाशाचा दाखला जर तुम्हाला तहसील ऑफिसने दिला असेल तर तहसीलदार कार्यालय नायगाव. त्यानंतर बारकोडचा क्रमांक टाका. त्यानंतर या ठिकाणी जातीचं प्रमाणपत्राचा क्रमांक, त्यानंतर जातीचं प्रमाणपत्र तुम्ही कधी मिळालेलं आहे तशा प्रकारची तारीख टाका. त्यानंतर तुमचं जे काही जातीचं प्रमाणपत्र दिलं आहे सब डिव्हिजनल ऑफिस देगलूर दिलं आहे किंवा तहसील कार्यालय नायगावने दिले आहे तशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी पत्ता टाका. त्यानंतर बारकोडचा क्रमांक टाका. त्यानंतर उत्पन्नाचा प्रमाणपत्राचा नंबर, तारीख, त्यानंतर तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र तहसील कार्यालयाकडून मिळते त्यामुळे तहसीलदार कार्यालयाचं नाव टाका. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बारकोडचा क्रमांक टाका. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा वार्षिक उत्पन्न जे काही तुमच्या वडिलाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे त्या उत्पन्नाच्या प्रमाणपत्रावर तुमचं वार्षिक उत्पन्न असेल ते वार्षिक उत्पन्न टाका. त्यानंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत चालणाऱ्या शासकीय वसतिगृहात जर तुम्ही प्रवेश घेतला असेल तर हो या ऑप्शन तुम्ही क्लिक करा. जर हो या ऑप्शन तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला या योजनेतून बाद केलं जाईल. त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी नो या ऑप्शन तुम्ही क्लिक करा. म्हणजे तुम्हाला वसतिगृहामध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणूनच ही तुम्हाला योजना आहे. त्यानंतर कंटिन्यू या ऑप्शन तुम्ही क्लिक करा. अशा प्रकारे तुमची पहिली स्टेप या ठिकाणी कंप्लीट होईल.
त्यानंतर मित्रांनो तुमची वैयक्तिक माहिती फिलअप केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक माहिती भरायची आहे। या ठिकाणी पहा शैक्षणिक गॅप आहे का, जर तुमचा गॅप असेल म्हणजे तुम्ही या ठिकाणी एखाद्या इयरला जर गॅप असेल, बीएच्या नंतर गॅप असेल किंवा एमकॉमच्या नंतर जर गॅप असेल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट अपलोड करणं गरजेचं आहे। या ठिकाणी गॅप असेल तर हो या ऑप्शन तुम्ही क्लिक करू शकता आणि जे काही तुमचं बॉन्ड असेल त्या बॉन्डवर तुम्ही गॅप सर्टिफिकेट आहे तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे। नाही असेल तर नाही या ऑप्शन तुम्ही क्लिक करा। त्यानंतर स्वाधार योजनेचा अर्जाचा प्रकार तुम्हाला या ठिकाणी पहा नवीन अर्ज करत आहात तुम्ही रिन्युअलसाठी अर्ज करत नाही। त्यानंतर शिक्षण घेत असलेला जिल्हा असेल या ठिकाणी पहा फक्त नांदेड जिल्ह्यासाठी सर्वप्रथम या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत। त्यानंतर अभ्यासक्रम, आता तुम्ही कोणत्या अभ्यासक्रमासाठी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत, 11वी असेल, 12वी असेल, आयटीआय असेल, व्यावसायिक अभ्यासक्रम असेल किंवा बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम असेल तशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करणं गरजेचं आहे। या ठिकाणी 11वी 12वी मध्ये शिक्षण घेत असेल तर पहिले ऑप्शन तुम्ही क्लिक करा। जर व्यावसायिक अभ्यासक्रम असेल, डीएड असेल, बीएड असेल, इतर काही पॉलिटिकल सायन्स असेल, त्याचा इंजिनिअरिंग असेल तर तशा प्रकारे व्यावसायिक अभ्यासक्रम निवडू शकता। बीए बीकॉम असेल तर बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम निवडू शकता या ठिकाणी। त्यानंतर या ठिकाणी पहा जे काही शिक्षण घेत असलेला वर्ग या ठिकाणी तुम्ही कोणत्या इयरला शिक्षण घेत आहेत, मशिनिस्ट फर्स्ट इयरला असेल, 11वीला असेल, त्यानंतर फिटर असेल, वेल्डर असेल, इलेक्ट्रिशियन असेल, कोणत्या ट्रेडला तुम्ही शिक्षण घेत आहेत तशा प्रकारे तुम्ही सिलेक्ट करू शकता। या ठिकाणी पहा शिक्षण घेत असलेला वर्ग 11वीचा आहे। त्यानंतर तुमचं महाविद्यालयाचे नाव या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, तुम्ही कोणत्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहेत 11वी मध्ये तशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता। त्यानंतर शिक्षण घेत असलेली शाखा तुम्ही 11वीला सायन्स आहे, आर्ट आहे, कॉमर्स आहे तशा प्रकारे तुम्ही सिलेक्ट करू शकता। जर तुमच्या या ठिकाणी जरी आयटीआयचा ट्रेड असेल तर आयटीआयचा ट्रेड तुम्ही आणि आयटीआयचं तुमचं कॉलेज असेल तर कॉलेजचं नाव टाकू शकता। त्यानंतर महाविद्यालयाचं जे काही तुमच्याकडे ओळखपत्र आहे त्या ओळखपत्राचा तुम्ही क्रमांक एंटर करू शकता। त्यानंतर तुमचं 10वीचं जे काही मार्क मेमो आहे त्या मार्क मेमोची सविस्तर माहिती या ठिकाणी भरा। या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे काही 10वी कधी झालेली आहे तशा प्रकारे तुम्हाला माहिती फिलअप करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एकूण किती गुण मिळाले 10वीच्या मार्क मेमोवर जशा प्रकारचे गुण आहेत तशा प्रकारे तुम्ही एंटर करणं गरजेचं आहे। त्यानंतर एकूण किती गुणापैकी तुम्हाला ही मार्क्स मिळाले तशा प्रकारे टाका। त्यानंतर या ठिकाणी तुमची टक्केवारी दिसेल। त्यानंतर तुमचं 10वीचं जे काही सर्टिफिकेट असेल किंवा गुणपत्रक असेल ते गुणपत्रक तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता। चूज फाईल या ऑप्शन तुम्ही क्लिक करून अपलोड करू शकता। त्यानंतर मित्रांनो जर तुमचं 11वी झाली असेल, 12वी झाली असेल तर तुम्ही ही माहिती भरू शकता। 10वी पास आहे म्हणून या ठिकाणी तुम्हाला 10वीची माहिती भरायची आहे। जर तुम्ही या ठिकाणी पहा जर पदवीच्या इयरमध्ये असाल, प्रथम वर्ष, द्वितीय वर्षला जर तुम्ही असाल, थर्ड इयरला असताना रिन्युअलचा जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर थर्ड इयरच्या ऑप्शन तुम्ही क्लिक करून जे काही फर्स्ट इयर सेकंड इयरचे जे गुण आहेत ते तुम्ही गुण या ठिकाणी फिलअप करू शकता। ही सर्व माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरणं गरजेचं आहे। काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा। त्यानंतर मागील परीक्षेचा निकाल तुमचा पास आहे, एटीकेटी आहे, फेल आहे तशा प्रकारे तुम्ही सिलेक्ट करा। या ठिकाणी मी 11वीला प्रवेश घेतला आहे म्हणजे मी 10वीला पास आहे। या ठिकाणी कंटिन्यू या ऑप्शन तुम्ही क्लिक करा। या ठिकाणी पहा तुमची सेकंड स्टेप कंप्लीट होईल। या ठिकाणी कंटिन्यू या ऑप्शन तुम्ही क्लिक करा। त्यानंतर मित्रांनो तिसरी स्टेप आहे, काळजीपूर्वक पहा। यामध्ये तुम्हाला बँकेचा तपशील ऍड करायचा आहे जे की तुम्हाला तुमची शिष्यवृत्ती तुमच्या बँक खात्यावर येणार आहे। या ठिकाणी पहा तुमच्या बँकेचं नाव टाका, पूर्ण नाव टाका। स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, इंडियन पोस्ट पेमेंट बँक असेल, स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र असेल, ग्रामीण महाराष्ट्र असेल तशा प्रकारे पूर्ण नाव टाका। त्यानंतर तुमच्या पासबुकवर जसं तुमचं नाव आहे तशा प्रकारे तुम्ही नाव एंटर करा। तुमची जी काही शाखा असेल ते शाखेचं नाव टाका। त्यानंतर तुमचा खात्याचा क्रमांक या ठिकाणी पहा, खात्याचा क्रमांक परत एकदा तुम्ही खात्री करा। त्यानंतर एसबीआयचा तुमचा जो काही कोड असेल, आयएफसी कोड असेल तुमच्या बँकेचा तो आयएफसी कोड टाका। त्यानंतर कंटिन्यू या ऑप्शन तुम्ही क्लिक करा। अशा प्रकारे तुमची काही तुमची चौथी स्टेप असेल। अशा प्रकारे मित्रांनो तुमची जी काही तिसरी स्टेप असेल ते तिसरी स्टेप या ठिकाणी कंप्लीट होईल। आता या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायचे आहे। यापूर्वी आपण कोणकोणते कागदपत्रे लागतात ते आपण डिस्कस केलेले आहे। या ठिकाणी पहा अर्जदाराचा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे। त्यानंतर अर्जदाराची सिग्नेचर अपलोड करायचा आहे। त्यानंतर तुमच्या जातीचा दाखला अपलोड करायचा आहे। त्यानंतर आधार कार्डाची प्रत तुम्हाला अपलोड करायचा आहे। त्यानंतर बँक खाते असल्याबाबतचा जो काही पुरावा असेल तो पुरावा तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे। त्यानंतर तहसीलदाराने जे काही तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र दिले ते उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे। त्यानंतर तुमचा जे काही रूम असेल त्या रूमचा जिओग्राफी लोकेशनचा फोटो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे। त्यानंतर तुमचं कॉलेजचं महाविद्यालयाचं बोनाफाईड अपलोड करायचं आहे। त्यानंतर तुमचं बँक खाते क्रमांकाशी संलग्न असल्याचा पुरावा तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे। त्यानंतर शेवटच्या वर्षात शिकत असलेली जी काही तुमची टीसी असेल, 10वीची टीसी असेल, 12वीची टीसी असेल, 11वीची टीसी असेल ती तुम्हाला या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं आहे। त्यानंतर स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचं प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे। त्यानंतर भोजन खानावळ बिलाची पावती तुम्हाला अपलोड करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुमचा रहिवाशाचा दाखला अपलोड करा। त्यानंतर
मागील सत्र परीक्षेचा निकाल तुम्हाला अपलोड करायचा. जर तुम्ही 11वीसाठी फॉर्म भरत असाल तर तुम्हाला 10वीचा या ठिकाणी मार्क न्यू अपलोड करायचा आहे. 12वीसाठी फॉर्म भरत असाल तर तुम्ही 11वीचा मार्क न्यू अपलोड करा. जर तुम्ही बीए सेकंड इयरला फॉर्म भरत असाल तर तुम्हाला या ठिकाणी बीए फर्स्ट इयरचे काय लास्ट सेमिस्टरचं तुमचं मार्क न्यू असेल ते मार्क न्यू तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर शपथपत्र तुम्ही या ठिकाणी पाहिले ते सर्व शपथपत्र तुम्ही या ठिकाणी अपलोड करा. त्यानंतर भाडे करारनामा तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. पीडीएफ फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे. हे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये सर्व तुम्ही कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर सबमिट या ऑप्शन तुम्ही क्लिक करा. ही सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हे सर्व तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि सबमिट या ऑप्शन तुम्ही क्लिक करून अशा प्रकारे तुमचा या ठिकाणी रिप्रिंट या ऑप्शन तुम्ही क्लिक करून जो काही तुमचा फॉर्म असेल तो तुम्ही फॉर्म या ठिकाणी पाहू शकता. अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी तुमचा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. मित्रांनो काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा फॉर्म आपण डेमो म्हणून भरून ॲज अ डेमो म्हणून तुम्हाला दाखवलेला आहे. जर काही अडचण येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. अधिक माहितीसाठी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू. जय हिंद. जय